नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलला सद्यस्थितीमध्ये काय अपडेट आलेला आहे ते पाहणार आहोत आणि मित्रांनो कटऑफवर चर्चा करणार आहोत। तुम्हाला सर्व गोष्टी या व्हिडिओच्या डिटेलमध्ये मिळून जातील। मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला स्वतःच अपडेट राहायचं कसं हे सर्वात प्रथम सांगतो। बघा, इथे सरळ सरळ इथे महा टीचर रिक्रुटमेंट org.com वर यायचं आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची। हे वेबसाईट ओपन झाली की तुम्हाला असं पवित्र पोर्टलचं सर्व पेज दिसून येईल। म्हणजे मित्रांनो, महा टीचर रिक्रुटमेंटची सर्व म्हणजे 2017 आणि 2022 पवित्र पोर्टल टीचर भरती बाबतचं अपडेट दिसून येणार आहे। त्यानंतर हे ओपन करायचं मित्रांनो। यानंतर ओपन केल्यानंतर न्यू बुलेटिन मध्ये जायचं। न्यू बुलेटिन मध्ये तुम्हाला इथे अपडेट दिसून येईल। बघा, इथे दिसून येणार आहे तुम्हाला अपडेट। बघा, इथे न्यू बुलेटिन 1/2/2024 म्हणजे कालचा अपडेट आहे, त्याला ओपन करून घ्या। नेमकं काय अपडेट आले ते पाहू आपण। आता वेबसाईटला जायची टेन्शनच घ्यायचं नाही। क्रोम वर जायचं, महा टीचर 2023 करायचं, लगेच तुम्हाला वेबसाईटवर नेऊन सोडलं जातं। तिथे गेल्यानंतर 2022 सर्च करायचं, तिथून सर्च झालं की लगेच आपल्याला दिसून येते आपल्या वेबसाईटवर नवनवीन अपडेट। चला मित्रांनो, या अपडेट मध्ये काय म्हटलेलं आहे बघा। आजची कारवाई शिक्षक भरती बाबतचे प्रसिद्धीपत्र, शिक्षक भरती बाबतचं प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे। आजची कारवाई काय आहे बघा। 25/1/2024 अन्वये जिल्हा परिषदेच्या जाहिरातीची कारवाई, तसेच ज्या शैक्षणिक संस्थांनी 22/1/2024 पर्यंत पोर्टलवर नोंदणी करून आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांची जाहिरातीची कारवाई अंतिम निर्देश देण्यात आले होते। या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनांना जाहिरातीची कारवाई पूर्ण करण्यात दिनांक 2/2/2024 मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवधी देण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, आजची शेवटची डेट आहे। ज्या संस्थांनी पवित्र पोर्टलवर चेंज करून टाकलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर टाकायला सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, आज दिनांक 1/2/2024 रोजी विभागाच्या विविध विषयावरील आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये उपरोक्त विषयाचा आढावा घेण्यात आला व प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांना 2/2/2024 पर्यंत त्यांच्या स्तरावरील कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि इंग्लिश मीडियमचं काय चालू आहे ते पण पाहू आपण। इथे काय म्हटले बघा, शंका समाधान करण्यासाठी कोणते 2 नियम टाकलेत बघा। सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तसेच 6वी ते 8वी गटातील पदासाठी व्यावसायिक अर्हता डीएड किंवा बीएड अर्हता धारण उमेदवार पात्र आहेत। त्यामुळे 6वी ते 8वी गटातील सेमी इंग्रजीसाठी डीएड किंवा बीएड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत। म्हणजे ज्या उमेदवाराचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण म्हणजे डीएड किंवा बीएड झाले त्यांचं पात्र कुठं असणार आहे, सेमी इंग्रजीसाठी। अगोदर त्याच्यामध्ये थोडासा बदल होता मित्रांनो, ज्यांचं शिक्षण व्यावसायिक शिक्षण म्हणत नाही इंग्रजी माध्यमातून होईल त्याच लोकांना इंग्रजी शाळेवर घेण्यात येणार होतं। बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्यांना 10, 5, 15, 20, 25, 50, 100 मार्काच्या मध्येही मार्क असतील तर ते लगेच सिलेक्ट होतील, पण त्यांनी त्याच्यामध्ये थोडासा चेंज केलेला आहे। ज्यांचं शिक्षण डीएड किंवा बीएड व्यावसायिक अर्हता व्यावसायिक पात्रता ही इंग्लिश माध्यमातून झाली म्हणजे त्यांना सेमी इंग्लिशवर शिकवता येणार आहे। जाहिरातीतील भाषा विषयाच्या पदासाठी अर्हता पात्र उमेदवार 6वी ते 8वी किंवा 9वी व ते 10वी या गटातील पदासाठी ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केली असेल, तसेच 11वी 12वी गटातील भाषा
विषयासाठी पदव्युत्तर पदवी ज्या भाषा विषयातून केली असे उमेदवार त्या भाषा विषयासाठी पात्र असतील. म्हणजे 6वी ते 8वी 6वी ते 10वी पर्यंत म्हणता येईल. ज्या भाषा विषय म्हणजे समजा मराठीमध्ये कोणाचं MA BEd काय MSc BEdC काय झालेलं आहे ते त्यांच्या भाषानुसारच त्यांना वर्ग भेटतील असं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे 2 अपडेट खूप महत्त्वाचे होते. विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर होण्यासाठी हे अपडेट दिलेले आहे. आपण आता वळू कट ऑफ कडे. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये 34,000 जागाचा एक विषय झाला होता. बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या, पण सद्यस्थितीमध्ये शासन 15,000 जागा भरणार आहे. किती? 15,000. त्यानंतर थर्ड टेट सुद्धा होणार आहे. टीईटी झाल्यानंतर तुम्ही पण अपडेट पाहिलेलं असेल. टीईटी झाल्यानंतर लगेच थर्ड टेटचं सुद्धा नियोजन शासन करणार आहे. 100% तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो संधी मिळवायची आहे. लक्षात ठेवा, ज्यांना मार्क कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी. आता पहिला आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे आचारसंहितेचं काय बडगा आपल्या डोक्यावर येतो का, अडसर येतो का? नाही, अजिबात नाही. या 15,000 जागा पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सद्यस्थितीमध्ये पहिला टप्पा होईल फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरा टप्पा जर बघितलं मे जून मध्ये होईल. पण मित्रांनो लोकसभा असल्यामुळे, लोकसभेचं निवडणूक असल्यामुळे त्यामुळे एवढा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर व प्रशासकीय व्यवस्थेवर होत नाही. त्यामुळे चिंतित राहू नका. या निवडणुकीचा काही परिणाम होणार नाही. जी निवडणूक आपली विधानसभेच्या मध्ये जर अडकलं तर मग थोडंसं लेट होऊ शकतं. पण विधानसभेची निवडणूक आपली कधी आहे? सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. त्यामुळे तेव्हा आचारसंहिता लागल्यानंतर आपल्या भरत्या थांबत असतात. या आचारसंहितेचा आपल्या महाराष्ट्र शासनावर कुठलाही परिणाम होणार नाही. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे 15,000 जागा आणि तुमच्या मनामध्ये असलेलं कट ऑफ. आता मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं सर्व शिक्षण तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदवलेलं आहे. म्हणजे 10वी असेल 12वी असेल, त्यानंतर तुम्ही DEd केलेला असाल, ग्रॅज्युएशन केलेलं असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असाल, त्याच्या टक्केवारीनुसार त्यांचे मार्क मेमो सगळं अपलोड केलेलं आहे आपण. आपली कास्ट, त्यानंतर आपल्याला पडलेले टेटला मार्क, या सर्व गोष्टीचं अनालाइज झाल्याशिवाय मेरिटचा अंदाज कळत नसतो. पण एक साधारणपणे मी तुम्हाला मेरिटचा अंदाज सुद्धा सांगेन. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, समजा तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्येच फॉर्म भरायचे, मला मुंबईमध्येच राहायचंय, म्हणजे लक्षात घ्या, आणि मला सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रिफरन्स आले कुठेही मी जॉब करायला तयार आहे, ऑल महाराष्ट्र. याच्यावर मेरिट ठरतं. लक्षात ठेवा, आता तुम्ही जर लातूर जिल्ह्यामध्ये जास्त लोकांनी प्रिफरन्स दिले, मेरिट तिथे नक्कीच वाढणार आहे. आता एक काल परवा फोन आला होता की सर मला फक्त आणि फक्त BMC मध्ये जॉब करायचे, पण माझे मार्कच 105 आहेत, 90 आहेत. असं जर तुमचं असेल, मार्क तुमचे कमी असतील तर तुमचं तिथे मेरिट सुद्धा हाय जाऊ शकतं. तुम्हाला जनरेट होऊन प्रिफरन्स ऑटोमॅटिकली येतात. त्यामुळे त्याची चिंता करू नका. तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, तुमच्या TET पास असण्यानुसार, तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात त्यानुसार, तुमचं शिक्षण काय आहे, तुम्हाला टेट मध्ये कसे मार्क आहेत, या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला प्रिफरन्स येतात. ते प्रिफरन्स तुम्हाला त्याचा सिक्वेन्स व्यवस्थित देणं गरजेचं असतं. सिक्वेन्स जो विद्यार्थी देईल व्यवस्थित तोच त्या सिलेक्ट लिस्ट मध्ये असणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, साधारणपणे 15,000 जर बघितलं, 111 कट ऑफ पर्यंत म्हणजे 111 मार्क असणारे लोक आहेत. म्हणजे 111 लास्टचा म्हणजे 15,000 लोकांनी एवढे मार्क घेतलेले आहेत. आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा, 100+ मार्क असणारे लोक आहेत मित्रांनो. 34,000, साधारण 34,000 लोकांनी 100+ मार्क घेतलेले आहेत. आता कट ऑफचा विचार केल्यानंतर 1 ते 5 चा कट ऑफ असेल. 1 ते 5 च्या जागा इतर वर्गाच्या तुलनेमध्ये जास्तच येणार आहेत. ज्या विद्यार्थ्याला 90 ते 120 मार्क आहेत आणि तो विद्यार्थी TET पेपर 1 पास आहे, TET पेपर 1 पास आहे, त्याचं कट ऑफ या दरम्यान असेल
त्यामुळे निश्चितपणे राहा 90 ते 120 टीईटी पेपर 1 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा 110 ते मग 140 पर्यंत ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे टीईटी पेपर 2 पास आहे, टीईटी पेपर 2 पास आहे, त्या विद्यार्थ्यांनी 6 ते 8 या दरम्यान तुमचं सिलेक्शन निश्चितपणे व्हायला पाहिजे. मित्रांनो, कास्टनुसार विचार करा, तुमचे प्रेफरन्स विचारात घेतले जातील, त्यानंतर तुमचा सिक्वेन्स प्रेफरन्सचा या सर्व गोष्टी विचारात घेऊनच कट ऑफ लागेल बरं का. म्हणजे हे सिक्युअर मार्क म्हणता येईल थोडक्यात. तुम्ही याच्यावरच निश्चित राहू नका किंवा याच गोष्टीवर भरोसा ठेवू नका. तुम्हाला 120 मार्क 130 मार्क आहेत, अरे माझं तर सिलेक्शन झालंच असं समजू नका प्लीज. कारण हे कट ऑफ कशावर डिपेंड करतं तुम्हाला लक्षात आलं असेल. सर्वात महत्वाचं तुमचं एज्युकेशन, तुमचं कोणत्या प्रकारचं एज्युकेशन आहे, त्यानंतर तुम्ही कोणती टीईटी पास आहात, त्यानंतर तुमची टेट एक्झाम मध्ये किती मार्क आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे टेट एक्झाम किती फोकसली आपण केलेला आहे, किती मार्क आहेत याच्यावर डिपेंड जास्तीच करतो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो 115 ते 150 पर्यंत मार्क असणारे 9वी 10वी ला बिंदासपणे राहा रे बाबा. टीईटी नसतेच त्यांना, विषयच नाही. 9वी ते 10वी या दरम्यान तुम्ही बिंदासपणे राहा. आता राहिला काय रे 10 ते 12 या वर्गासाठी साधारणपणे आउट ऑफ म्हणजे साधारण 130 ते 100 आउट ऑफ मार्क म्हणजे काय असेल ते 160 असतील 182 असतील काय असेल ते त्यांना तिथे निश्चितपणे सिक्युअर समजलं जाणार आहे मित्रांनो. म्हणजे कट ऑफचा विचार तुम्हाला असा करायचा आहे, आपण टीईटी पास आहोत का, आपलं शिक्षण काय आहे, शिक्षणानुसार टेट मध्ये आपण किती मार्क घेतलोय. आता या 90 खालची लोक, आता कास्टनुसार जर थोडंफार इकडे तिकडे होईल, पण 80च्या खाल्ल्या लोकांनी विचार करू नका शिक्षक व्हायचा, संपला विषय मित्रांनो. मी डायरेक्ट बोलतो, राग येईल तुम्हाला. 80च्या विद्यार्थ्यांनी थर्ड टेटची तयारी आजपासून करावी. सरळ सरळ सांगतो, कारण 200 पैकी 80 मार्क म्हणजे तुमचे काहीच मार्क नाहीत मित्रांनो. कारण आपल्याला, मला सातत्याने विचारतो सर टीईटीचा रिझल्ट का कमी लागतो, तर मित्रांनो या गोष्टीचं उत्तर देणं मला खूप जड जातं. किंवा टेट एक्झामला एवढे कमी मार्क कसे येतात. मित्रांनो एकच उत्तर देईल, तुमचं सातत्य कमी पडतो या परीक्षा पास होण्यासाठी. त्यानंतर अजून एक शासनाने नियम आणलाय की इंग्रजी माध्यमामध्ये जे शिक्षक होणार सिलेक्ट त्यांना एक कौशल्य चाचणी घेतली जाणार. त्या कौशल्य चाचणीमध्ये जर फेल झाला तर परत आपली सेवा समाप्त होणार आहे मित्रांनो. आता ही शासन एवढ्या परीक्षा का आणतंय, तुमच्यावर अन्याय होतोय का, अजिबात तसा काही गैरसमज करून घेऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाला शाळेसाठी तरबेज शिक्षक द्यायचा आहे, पहिला मुद्दा आहे. शासन स्तरावर कोणती ना कोणती तज्ञ लोक समिती गठीत करून किंवा समिती बसून त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय कोणताच निर्णय होत नसतो. दुसरा मुद्दा आहे. आणि टीईटीचा मार्क कस काय टक्केवारी कमी लागते, तर विद्यार्थी शिक्षक भरतीकडे केव्हा येतात, जेव्हा जाहिराती येतात तेव्हा येतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास करत नाही सरळ सरळ. आता ज्या विद्यार्थ्यांनी हा डीएड बीएड झाले त्याचं टार्गेटच असलं पाहिजे, डीएड झाले फर्स्ट टीईटी पास करणे, बीएड झाले सेकंड टीईटी पास करणे, ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे डीएड वाल्यांनी. टीईटी मध्ये एक पात्र मार्क पडल्यानंतर लगेच स्टेटच्या एक्झामसाठी काय सिलेबस असतो, कोणती पुस्तकं वाचावं लागतात, कोणत्या पुस्तकावर किती अभ्यास करणं गरजेचं आहे, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण डीएड बीएड केलं 10-10 वर्षाचा गॅप, कुठलंच अभ्यासाचं लिंक नाही, कुठल्या तरी स्कूलवर जॉब करतोय, कुठेतरी कामाला आहे, काही लोक गृहिणी म्हणून काम करतात, काही लोक हे क्षेत्र बदलून दुसऱ्या व्यवसायामध्ये आहेत. आणि ते काय करतात, जेव्हा जाहिरात येतात टीईटी असू द्या टेट एक्झाम असू द्या, आल्यानंतर 1-2 महिने 15 दिवस 20 दिवस अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये मार्क मिळवण्याची अपेक्षा व्यक्त करायची. मित्रांनो असं शक्य राहिलेलं नाहीये. लक्षात घ्या, सातत्यपूर्ण मी 4 ते 5 वर्ष झालं मार्गदर्शन करतच आलेलं आहे. विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी सुद्धा माहित नाही.
त्या बेसिक सुद्धा गोष्टी आपल्याला माहीत कराव्या लागतील. त्या गोष्टीवर सर्वस्वी अभ्यास करावा लागेल, तरच आपल्या पुढे शिक्षक लागणार आहे. अदरवाईज आपलं शिक्षण सगळं पाण्यात जाणार आहे मित्रांनो. या सर्व गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक आपल्या स्वतःला प्रश्न विचारून मित्रांनो त्यानुसार तयारी करणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त मी काय सांगतोय, फक्त जे लोक जे डीएड बीएड करून स्पर्धा परीक्षेकडे वळाले त्यांना टेट मध्ये चांगले गुण आहेत, आणि जे फक्त डीएड बीएड करून फक्त काय करतायत की अभ्यास करायचं म्हणून करायचं, परीक्षा आली अभ्यास करायचा फॉर्म भरायचा, अशा लोकांना मार्क नाहीत आणि ते विद्यार्थी सातत्याने मागे मागे राहतात. म्हणून मित्रांनो टीईटी अशा परीक्षेमध्ये 3.5% रिझल्ट लागतो. लक्षात, किती? 3.5% रिझल्ट लागतो. त्यानंतर जेव्हा टेट एक्झामला 4 लाख 5 लाख फॉर्म येतात, 2.25 लाख लोकच परीक्षा देतात. 2.25 लाखामधले 2,16,000च लोकांनी पोर्टलवर नोंदणी केलेली असते. म्हणजे हे काय वेगळं काही नाहीये मित्रांनो. याच्यामध्ये काय करतायत विद्यार्थी, स्वतःला त्या परीक्षेसाठी झुकवून देत नाही, पण त्यांच्या मनामध्ये दाट इच्छा आहे की शिक्षक व्हायचे. मित्रांनो स्वतःला झुकून द्या. काही लोक तर एवढे तरबेज आहेत, शिकवायला सुद्धा बेस्ट येते, सगळे येते, पण परीक्षा पास नाहीत, त्यामुळे घरी आहेत. या सर्व गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील, फोकसली करायच्या असतील, एकदा ग्रो अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मार्गदर्शन मिळवा, आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या पाठीशी असेल तर नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला शिक्षक म्हणून ब्रँड लागल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. आपले मतांतर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका, आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.